नमस्कार, मी श्रेयस पांडे. तुम्ही पाहताय न्यूज 18 लोकमत बातमीपत्रात आपलं स्वागत. आता बातम्या सविस्तररित्या पाहूयात. पहिलीच बातमी वचननाम्यासंदर्भातली ठाकरे बंधूंच्या. उद्धव ठाकरे आणि राज ठाकरे यांनी शिवसेना भवनामध्ये वचननामा जाहीर केला आणि या वचननाम्याला शिवशक्ती असं नाव देण्यात आलं. यामध्ये मुंबईकरांच्या आयुष्यावर मोठा परिणाम करणाऱ्या महत्त्वाच्या गोष्टींचा समावेश करण्यात आलेला आहे. पाळणाघरं, प्राणी आणि इतर सांडपाण्याच्या समस्या, रस्ते, कचरा व्यवस्थापन, आरोग्य, शिक्षण, रोजगार यासह अनेक गोष्टी या वचननाम्यामध्ये सामील करण्यात आलेल्या आहे. आणि यावेळेला त्यांनी भाजपा आणि महायुतीवर जोरदार टीका देखील केलेली आहे. वचननाम्यातील सगळी आश्वासनं मराठी माणसासाठीच असल्याचं राज ठाकरे यांनी म्हटलेलं आहे. आणि निवडणुकीमध्ये हा वचननामा गेम चेंजर ठरणार का, अशी चर्चा आता सध्या सुरू झालेली आहे. यावेळी उद्धव ठाकरे आणि राज ठाकरेंकडून भाजपावर टीका करण्यात आली. महाराष्ट्रामध्ये कसलं हिंदू मराठी करताय असा सवाल राज ठाकरे यांनी उपस्थित केला. तर भाजप मराठी माणसाला हिंदू समजत नाही का, असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. तसेच मुंबईचा महापौर मराठीच होणार असल्याचा पुनरुच्चार यावेळी राज ठाकरे आणि उद्धव ठाकरेंकडून करण्यात आला. जे साम्राज्य उभं राहिलं ते बडोद्याचं साम्राज्य उभं राहिलं, जे मराठेशाहीचं साम्राज्य आहे. बरोबर. मग त्या बडोद्यामध्ये सगळे मेयर गुजराती का होता तो? हा महाराष्ट्र आहे. महाराष्ट्रामधल्या प्रत्येक शहरामधला महापौर हा मराठीच होणार. इथे कसलं हिंदू मराठी करताय तुम्ही? आणि मी त्या दिवशी म्हटलं नाही का तुम्हाला की आम्ही हिंदू आहोत, हिंदी नाही आहोत? तुम्हाला महाराष्ट्रातल्या या शहरांमध्ये मराठीचा मान हा तुम्हाला राखलाच पाहिजे. त्याच्यामुळे आमचा जो महापौर होईल तो मराठीच होणार. मुंबईचा महापौर मराठीच होणार. मी गेले 10 वर्ष, अनेक वर्ष मी तुम्हाला सांगतोय की या महाराष्ट्राचं हे युपी बिहार करतायत. उत्तर प्रदेश, बिहारमध्ये ज्या प्रकारचं राजकारण केलं जातंय त्या प्रकारचं राजकारण. महाराष्ट्र हा वेगळा सुसंस्कृत महाराष्ट्र आहे. मी नेहमी सांगतो की महाराष्ट्राने देशाला दिशा दाखवलेली आहे. आणि अशा परिस्थितीमध्ये महाराष्ट्राचं अशा प्रकारे वाटोळं करणं, महाराष्ट्रातल्या येणाऱ्या पुढच्या पिढ्यांचं वाटोळं करणं, महाराष्ट्रामध्ये जे येऊ इच्छितात राजकारणामध्ये त्यांची विचारसरणी बदलणं, हे मला असं वाटतं महाराष्ट्रासाठी आणि महाराष्ट्राच्या भवितव्यासाठी घातक आहे. याचा अर्थ भाजपा मराठी माणसाला हिंदू नाही का समजत? मराठी माणसाला हिंदू नाही समजत? मराठी जसं राज म्हणाला तसं आम्ही मराठी आहोत, अस्सल हिंदूच आहोत. आणि अगदी संयुक्त महाराष्ट्रापासून जो मुंबईसाठी लढा दिला गेला त्याच्यामध्ये आत्ताचा भाजप किंवा तेव्हाचा जनसंघ हा कुठे होता? हा कधी मराठी माणसांच्या आणि हिंदूंच्या बाजूने उभा राहिलाय? आम्ही मुंबईमध्ये 25 वर्ष खूपच साधी कामं केलेली आहेत आणि आम्ही ते होर्डिंगवरती दाखवतोय आता. होय, हे आम्ही केलं. ह्याच्यामध्ये काय आहे की साधं कोस्टल रोडचं काम केलेलं आहे, साधं मध्य वैतरणा धरण बांधलेलं आहे, कोरोनामध्ये साधी कामं केलेली आहेत. त्यांनी आमच्या छोट्या कामांचं श्रेय घेण्यापेक्षा त्यांनी जी काही कामं केलेत, म्हणजे मोदीजींनी कैलास पर्वत बांधलेला आहे, स्वर्गातून गंगा त्यांनी आणलेली आहे, अरबी समुद्र इंडियानी केलेला आहे, ही कामं त्यांची मागे पडतायत. अरबी समुद्रात शिवस्मारकाचं जलपूजन मोदीजींनी केलं होतं. ते पाण्यातलं शिवस्मारक काढणार कधी बाहेर? समुद्र मंथन हे सुद्धा त्यांनीच केलं होतं. त्याच्यामुळे समुद्र मंथन करून ते शिवस्मारक त्यांनी बाहेर आणावं. ठेवी या चाटायला नसतात, पण त्याचप्रमाणे त्या कॉन्ट्रॅक्टरचे बूट चाटून त्यांना वाटायला नसतात. त्यांनी पूर्णपणे संपूर्ण विल्हेवाट लावण्याचं ठरवलेलं आहे. साधारणतः एक जमा खर्च याचा एक तारतम्य ठेवून ताळमेळ घातला जातो आणि जो खर्च केला जातो, आपल्याकडे सर्व जे काही सोर्सेस आहेत त्यातनं पैसा किती जमा होणार आहे, पुढच्या काही वर्षात किती येणार आहे, आणि त्यानुसार प्रोजेक्ट हे आखले जातात, ठरवले जातात. आज जर माझ्या माहितीप्रमाणे 15,000 कोटी हे साधारणतः खर्चासाठी बजेट महापालिकेचं आहे. त्याच्या समोर साधारणतः 3 लाख कोटींचं देणं कॉन्ट्रॅक्टरना त्यांनी करून ठेवलेलं आहे. म्हणजे हा 3 लाख कोटीचा घोटाळा या लोकांनी केलेला आहे. या स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुकांमध्ये बिनविरोध असं पश्चिम बंगालमध्ये झालं होतं.